प्रदूषित मळीमिश्रित पाणी आणि बगॅसचे जीवघेणे कण या दोन्ही घटकांद्वारे प्रदूषण करून मन भरत नाही। म्हणून दालमिया प्रशासन मळीच्या मातीतून सुद्धा मोठं प्रदूषण करत असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांची अक्षरशः माती होतीये। या ठिकाणी मळीचं गरम पाणी थंड करण्यासाठी ते उघड्यावर सोडलं जातं। त्याचे वाफसदृश्य थर हे गावामध्ये सगळीकडे पसरतात। मुळात त्या परिसराची भौगोलिक रचना ही डोंगरामध्ये वसली आहे, त्यामुळे संपूर्ण वाऱ्याचा झोत हा तिथल्या परिसरामध्येच येत राहतो। यातून या वाफेच्या दूषितीकरणासह मळीचे थर हवेतून गावामध्ये ठिकठिकाणी पसरतात। त्यामुळे श्वासाचे अनेक रुग्ण निर्माण होऊन गंभीर आजारांना नागरिकांना तोंड द्यावं लागतंय। कारखाना परिसरात जी मळीची माती आहे ती उघड्यावरच ठेवली जाते, ती वाऱ्यानं उडून ठिकठिकाणी पडते। महत्त्वाचं म्हणजे नजीक असणाऱ्या ऊस, काकडी, टोमॅटो, वांगी यासारख्या अनेक पिकांवर याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होतोय। या परिसरात असणाऱ्या चिक्कू आणि आंब्याच्या झाडावर सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय। या मळीच्या मातीमुळं झाडांची पानं पूर्णपणे काळपट पडली आहेत। याचा परिणाम थेट झाडांच्या वाढीवर होतोय। याबाबत परिसरातल्या शेतकऱ्यांनी ही भयानक परिस्थिती लाईव्ह मराठीला दाखवली असून जणू आपल्या समस्यांचा पाढाच वाचला आहे। नमस्कार, लाईव्ह मराठीच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत। दालमियाच्यामुळे जे जनजीवन विकसित झालेलं आहे त्याचा मुख्य भाग हे आपण मागच्या बाजूला बघू शकता। हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बगेस हे अस्ताव्यस्त टाकलेलं आहे, त्याला कोणतेही कव्हर नाही आहे आणि ह्याचं ढीग येताना आपण बघत आहात आणि याची धूळ ओढून हे केमिकल उगत असतं। डोळ्यात जरी त्याचा थोडा कण गेला तरी डोळे लाल होऊन चुरचुरतात, इजा होते आणि या सगळ्याचा परिणाम या पंचक्रोशीच्या शेतीवर आणि अगदी जेवणातील जेवण करण्यापर्यंतच्या स्वयंपाकघरापर्यंत हा सगळ्याचा परिणाम झालेला आहे। आपण हे बग्याचे ढीगच्या ढीग लागलेले बघू शकता। याला कोणत्याही प्रकारचं शास्त्रशुद्धपणे याचं कव्हरिंग नाही आहे, त्यामुळं हा मुख्य समस्या राखेच्या पाठोपाठ ही बग्याची जी आहे ती आखो देखा हाल अगदी ग्राउंड लेवलपासून लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। नेमकी काय समस्या आता झालेली? आता राख काय वरतीकडनं वड्याचं मळीचं पाणी वास हे संपूर्ण घरात आम्हाला इथं राहायचं का कुठं जायचं असं होऊन बसले। काय तुम्ही काय कळवलं प्रशासनाला? काय प्रशासनाला काय कळवलं ते पोरं जाते ती मागे येते ती, प्रशासन काय इकडे दुर्लक्षच करते। या पाण्यामुळे प्रदूषणामुळे या राखेच्या प्रदूषणामुळे का नाही अशी जीवाची म्हणजे पिकाची नुकसान होती आणि अशी या काळ्या पाण्यामुळे का नाही रोपं मरतात त्यांचं गंधकचं पाणी वगैरे असल्यामुळं आणि त्यांनी दखलच आमची घेत नाहीत ती अजिबात। गुडाळ साहेबांनी 100 वेळा आम्ही जर 4-5 वेळा रिपोर्ट दिला तर ते आमच्याकडे बघत नाहीत। असं प्रॉब्लेम या आल्यात। राखामुळे कॅन्सरचं प्रमाण तर असल्यात भरपूर झालंय। या घाण पाण्यामुळं आता आमची जनावर आता सध्या 2 गाया आजारी पडल्यात ह्या घाण पाण्यामुळं। आमचं हे पाणी आम्ही हे वाड्याला ती पाणी प्यायला वापरतोय घरात, ते पाणी हिरीतलं मासं बिसं मरून सगळं रोगराई पसरले आता या घाण पाण्यामुळं आणि ही अजिबात कारखानावाली दखल देत नाहीत। आपण या ठिकाणी बघू शकता या प्रदूषणामुळे राखेच्या प्रदूषणामुळे असेल, पाण्याच्या प्रदूषणामुळे असेल आणि आता आपण बघितलेल्या बग्याच्या प्रदूषण असेल, या भागातील जी पारंपरिक अशी बागायती शेती आहे त्याला सुद्धा एक असा धक्का बसलेला आहे। या दरम्यान या स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं की इथं ह्या आंब्या झाडाला मोहर येणं गरजेचं होतं, पण तो तितक्याच्या प्रमाणात आलेला नाही किंवा 10% आले नाहीत। आणि याबरोबर माझ्या जे चिकू आहे हे सुद्धा पिकाच्या अगोदर खाली पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण चिकूच्या झाडाची क्षमता यामुळे कमी झालेली आहे। या संपूर्ण झाडाच्या पानावर हा काळपट असा रंग बसतो आणि ह्या बग्याच्या आणि ह्या राखेच्या काळपटपणामुळे हिरवापणा झाकला जातो आणि त्यामुळं सूर्यकिरण शोषून घेऊन जी झाडाची सगळी सायकल चालू व्हायला पाहिजे ती होऊ शकत नाही आणि त्यामुळे ही गंभीर समस्या आता आपण आखो देखा ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी 10% सुद्धा मोहर आलेला नाही आहे आणि हे चिकू जे बघता ते अवेळी गळण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। या दालमियाच्या धुलीकणामुळे आणि पाण्यामुळे हे बघा ही वनस्पती कशी झाल्या बघा, हे बघा पूर्णपणे अशी वाळ जाऊन पूर्णपणे त्याची वाढ खुंटते। हे बघा हे उपडून टाकलेलं आहे त्यानं। हे पूर्ण पिकाचा जर तुम्ही सर्वे केला पूर्ण असं पूर्ण दबलेलं आहे, त्याचं हरित द्रव ओढण्याची क्षमता पूर्णपणे घटलेली आहे। त्यामुळे हे असे वाळून झालेलं बघा। हे बघा हे पानाचे द्रव बघा, हे पान बघा, हे असा रोग पडून हे असं उपडून टाकलेलं जसं सर्वे हे पूर्ण सर्वे केला तर असे हे बघा पूर्ण याचं फळच बंद होते, पूर्णपणे फळ लागणच पूर्णपणे बंद होते। हे बघा अशी कीड वगैरे लागणं वांग्याचं बघा हे असं परिणाम होते। आता भाजीचं जर बघितलं
तर भाजी येतच नाही सोडा. लहान जे हे वनस्पती आहेत त्यावर जास्त परिणाम होते, उसावर पण होते सोडा, पण लहान जे वनस्पती आहेत त्यावर मेजर इफेक्ट होतोय त्याचा. कारखाने असण्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यामुळे आम्हाला जो दुष्परिणाम होतोय ना त्याचा आम्हाला खूप म्हणजे खूप त्रास झालाय. आणि रोज डेली दवाखान्यात एक रोज व्यक्ती आहे, त्याच्यामुळे एवढा त्रास व्हायला लागलाय की रोज पैसे कुठून आणायचे. आणि हा कारखाना म्हणजे दूर आहे का नाही, तिथून पुढे त्या साईडला डोंगर आहे आणि ह्या साईडला का पूर्ण रिकाम आहे, त्यामुळे तिकडचा वारा, डोंगरावरून जे वारा येणार आहे ते पूर्ण आमच्या गावाकडे येतोय. त्यामुळे जो त्रास होतोय ना ते आसुरल्याला जास्तीत जास्त त्रास होतोय. त्यामुळे त्याचं काहीतरी त्यांनी विल्हेवाट लावली पाहिजे आणि काहीतरी त्याच्यावर त्यांनी उपाय केलाच पाहिजे. असूळ पोरलेल्यापेक्षा नाही, पोरल्यापेक्षा आसुळ्याला इतका त्रास होतोय की नाही. आता पण तुम्ही पाहू शकता तो दूर कोणीकडे जातोय, आसुरल्याला जातोय की पोरल्याला जातोय हे पण तुम्ही पाहू शकता. आणि त्याचे खूप त्रास होतोय लोकांना. आणि लोकांनी आजवर तिथं जाऊन पूर्ण धडका घेतल्या त्या गेटवर जाऊन, तरी त्याच्यावर काही उपाय वगैरे काहीच पडले नाही. त्यामुळे आता तरी त्याच्यावर निर्णय झालाच पाहिजे आणि आसुयाला त्याचं काहीतरी मोबदला मिळालाच पाहिजे. नुसता दुष्परिणामाचा मोबदला घेऊन काय करू आम्ही. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रदूषणाचा जास्त त्रास आहे, त्यामुळे गावात डासांचं प्रमाण जास्त आहे. 24 तास डास फॅन लावून बसायला लागते. त्यातनं रोगराई, कॅन्सर सारखे आजार, बाकीचं काय त्याला स्थानिक लोकांना जास्त त्रास आहेत. पण बाकीच्या क्षेत्र वाढल्यामुळं स्थानिकला पण जास्त त्रास आहेत. 24 तास गावाभोवती सगळं घाण पाणी, डासांचा प्रकार, गुळमाटाचा प्रकार, सर्वसामान्यांना जगायचं जरासं प्रॉब्लेम झालेला आहे. आपण नेमक्या आसूरपुळे गावाच्या मध्यभागी आहोत आणि त्या गावाची रचना या साईडला साखर कारखाना आणि या ठिकाणी आपण बघताय हा पन्हाळा आणि हा ज्योतिबा डोंगर आहे. मागच्या बाजूला बरोबर पन्हाळा आहे, या साईडला ज्योतिबा आणि मागच्या बाजूला आसूळपोरलेचा डोंगर आहे. या तिन्ही डोंगराच्या मध्ये हा कारखाना आणि हे गाव वसलेलं आहे. आणि या ठिकाणी बघताय आपली जी डालमिया कारखान्याची जी चिमणी आहे किंवा जो बाहेर जाण्याचा, धूर जाण्याचा जो हे आहे ते अत्यंत, आणि यापेक्षा वाढणं गरजेचं होतं. या ठिकाणी 2 चिमण्या आपण बघू शकतात आणि अत्यंत दूषित असं हे धूर या ठिकाणी येताना आपल्याला दिसतोय. आणि हा धूर आणि ही बग्याचा येणारा कचरा आणि त्याबरोबर राख जी केमिकल युक्त आणि दूषित आहे ती सर्व या परिसरातच अडकून पडते. या ठिकाणी वार असं गोल फिरत राहतं आणि त्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण होऊन या तिन्ही प्रकारचं प्रदूषण हे या भागातच घुटमळत राहतं भौगोलिक परिस्थितीमुळे. आणि ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. यावर प्रशासनानं युद्धपातळीवर काम करावं आणि नागरिकाच्या जीविताशी न खेळता आता नव्याने जे स्थानिक आमदार झालेले आहेत, जिल्ह्यातील आमदार आहेत, साखर कारखान्याचा आता कोणाकडे खातं येईल, सहकार खातं येईल, त्या सर्व मंत्र्यांनी यामध्ये युद्ध पातळीवर तातडीने लक्ष देऊन गेली 3 वर्ष शासन दरबारी आपलं अर्ज प्रत्यक्ष देऊन, लोकशाही दिनामध्ये अर्ज देऊन, ईमेल करून सर्व हे ग्रामस्थ आणि त्रस्त शेतकरी आणि आसुर्ले पोलवासी थकलेले आहेत. त्यांना एक न्याय द्यावा आणि रोखठोकपणे डालमिया कारखान्याला ह्या सर्व सुविधा करण्यासाठी सांगावं अशी मागणी आग्रहाने केलेली आहे. कॅमेरामन रवींद्र बागलसह राजू मुकोटे.